नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे जी आरआरबी ग्रुप डी ची जी जाहिरात आहे ती जाहिरात त्या ठिकाणी आलेली आहे आणि तिची जी शेवटची तारीख आहे किती आहे ती आपल्याला महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी घ्यायचे आहे। लवकरात लवकर काय करायचं आहे, फॉर्म भरून टाकायचा आहे। बघा, ही आहे रेल्वे आणि रेल्वेची जाहिरात त्या ठिकाणी आहे। आपण म्हणतो आरआरबी ग्रुप डी याची भरती 2026। एकूण पदे आहेत बाळांनो 22,000। किती पदे आहेत? 22,000 पदे त्या ठिकाणी आहेत। लक्षात घ्या, याची महत्त्वाची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायची आहे। ही जी पदे आहेत त्याच्या ज्या पोस्ट आहे ह्या 22,000 पोस्ट त्या ठिकाणी रेल्वेचं हे नोटिफिकेशन त्या ठिकाणी आहे। लक्षात घ्या, आरआरबी ग्रुप डी जी रेल्वेची भरती आहे 2026। रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची काय आहे, सुवर्ण संधी त्या ठिकाणी आलेली आहे। यामध्ये 22,000 प्लस त्या ठिकाणी जागा आहे। नोकरीचे ठिकाण जे आहे संपूर्ण भारतामध्ये ती नोकरी तुम्हाला करावी लागेल। मग त्या हिशोबाने ज्या ज्या राज्यामध्ये रेल्वेचे जे जाळं आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला काय करावे लागेल, नोकरी त्या ठिकाणी करावी लागेल। त्यामुळे विचार करायचा आणि चांगल्या जागा आहेत। बघा, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आरआरबी मार्फत ही भरती घेतल्या जाणार आहे। त्यानंतर आहे ग्रुप डी श्रेणीतील विविध पदासाठी ही भरती आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पात्रता आहे। 10वी किंवा ITI उत्तीर्ण उमेदवारासाठी ही मोठी संधी त्या ठिकाणी मानली जाते। लक्षात घ्या, त्यानंतरचा आहे याचा अभ्यासक्रम, त्याची सिलेबस काय आहे तो लक्षात घ्यायचा। आरआरबी ग्रुप डी हा CBT 1 पद्धती परीक्षा पद्धत 2026। त्यामध्ये सामान्य ज्ञान जे आहे हे किती मार्कासाठी, प्रश्नांची संख्या असणार आहे 25 आणि याचे गुण सुद्धा असणार आहे 25। ओके, चला नंतर आहे गणित, गणितासाठी प्रश्न 25 आहे, तसेच गुण सुद्धा किती असणार आहे, 25 असणार आहे। सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्याला बुद्धिमत्ता म्हणतो, 30 प्रश्न आहे आणि मार्क सुद्धा किती असणार आहे, 30 त्या ठिकाणी असणार आहे। नंतर आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, यावरती 20 प्रश्न आहे आणि मार्क सुद्धा 20 आहे। असा एकूण प्रश्नांचा क्रायटेरिया आहे 100 आणि मार्क सुद्धा आहे 100 आणि वेळ जर का विचारला तर किती मिनिटे आहे, 90 मिनिटे त्या ठिकाणी आहे। म्हणजे आपल्या भाषेमध्ये 1.5 तास आपण त्या ठिकाणी म्हणतो। चला लक्षात घ्या, याचा अभ्यासक्रम नेमका काय काय आहे, कशा पद्धतीने अभ्यासक्रम आहे, कितीपर्यंत 10वी पर्यंत जरी आपल्याला दिला पण त्याचा अभ्यासक्रमामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहे लक्षात घ्या। गणित हा विषय आहे। या गणित या विषयामध्ये जर आपण एक बघितलं बाळांनो तर संख्या पद्धती आहे, त्याला आपण बॉडमास आणि त्यानंतर दशांश अपूर्णांक आहे, LCM आहे, SCF आहे, गुणोत्तर व प्रमाण आहे, टक्केवारी आहे, क्षेत्रमिती आहे, त्याच पद्धतीने वेळ व काम, वेळ व अंतर, साधे व चक्रवाढ व्याज आहे, नफा तोटा आहे, बीजगणित आहे, भूमिती आहे व त्रिकोणमिती सुद्धा आहे, प्राथमिक सांख्यिकी आहे, मूळ वर्गमूळ आहे, वयावरील प्रश्न आहे, कॅलेंडर, घड्याळ, पाइप्स व टाक्या सुद्धा आहेत। एवढा जो सिलेबस आहे हा सिलेबस कशासाठी आहे, ग्रुप डी साठी आहे। लक्षात घ्या, अभ्यास करताय पण नेमका अभ्यास कोणता आणि कशासाठी करताय हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे अभ्यासक्रम आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। गणितामध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत ते महत्त्वाच्या गोष्टी आहे। त्यानंतर आहे सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती, यामध्ये कोणते कोणते आहे, त्यामध्ये उपमा आहे, त्यानंतर अक्षर, संख्या श्रेणी, कोडिंग, डिकोडिंग, गणितीय क्रिया, नाते संबंध, त्यानंतर आहे सायकोलॉजिझम, त्यानंतर आहे जंबलिंग, व्हेन आकृती आहे, डेटा विश्लेषण आहे, पर्याप्त, निष्कर्ष, निर्णय, क्षमता, साम्य व भेद आहेत। त्यानंतर आहे विश्लेषणात्मक तर्कशक्ती त्या ठिकाणी आहे, वर्गीकरण आहे, दिशा आहे, विधान, युक्तिवाद आहे आणि गृहीतके सुद्धा या ठिकाणी आहे। हा जो सगळा सिलेबस आहे हा बुद्धिमत्तेचा आहे। त्यानंतर आहे सामान्य विज्ञान, आपण त्या ठिकाणी म्हणतो, याला तिन्ही विषय आहेत। एक भौतिकशास्त्र सुद्धा आहे, रसायनशास्त्र सुद्धा आहे आणि जीवशास्त्र सुद्धा आहे आणि स्तर लक्षात ठेवा 10वी पर्यंतचा आहे, CBSE पॅटर्न। हा लय महत्वाचा टॉपिक यामधला आहे। ओके, अभ्यास केला, गणित बुद्धिमत्ता ठीक आहे, पण हा सर्वात महत्वाचा टॉपिक तुमचा ठरतो सामान्य विज्ञान जे आहे हे विज्ञान आपल्यासाठी सायन्स आपण त्याला म्हणतो। मग भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र असेल किंवा जीवशास्त्र असेल, या तिन्ही घटकांचा समावेश आहे आणि CBSE पॅटर्नचं आहे। नंतर आहे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान, म्हणजे GK GS मध्ये ज्या काय गोष्टी आहे ह्या कोणत्या कोणत्या तुम्हाला विचारल्या जातात लक्षात घ्या।
विज्ञान क्षेत्र आहे, तंत्रज्ञान आहे, क्रीडा क्षेत्र आहे, सांस्कृतिक आहे, महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे, त्यांचं कार्य उल्लेख असेल किंवा इतर साहित्य असेल, अर्थशास्त्र आहे, राजकारण, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी सुद्धा आहेत. राज्याचा कोणताही भाग या ठिकाणी येत नाही. यामध्ये ज्या काय भारत देशामध्ये आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या घडणाऱ्या क्रिया आहेत, गोष्टी आहेत, त्या तुम्हाला महत्त्वाच्या आहे. नाही तर तुला ग्रुप डी चा पेपर द्यायचा आणि तू महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ जर पाठ करत असेल तर तो हा भोगा होणार आहे, ध्यानात ठेव. किंवा महाराष्ट्रातल्या नद्या, नद्याच्या उपनद्या, याच्या उपनद्या पाठ करत बसला, सहाय्यक उपनद्या पाठ करत बसला, महाराष्ट्रातले पठार पाठ करत बसला, जिल्ह्याची निर्मिती पाठ करत बसला, हा सिलेबस तुला त्या ठिकाणी कामात येणार नाही. त्यामुळे सिलेबस माहित असणं, अभ्यासक्रम माहित असणं ही खूप काळाची गरज आहे. नंतर पहा, उपलब्ध पदे कशा कशा संदर्भात आहे. असिस्टंट आहे, पॉइंट्समन आहे, ट्रॅकमन आहे आणि काय आहे, ट्रॅक मेंटेनर आहे. ही पदे भारतीय रेल्वेच्या दैनंदिन कामकाजासाठी अत्यंत काय आहे, महत्वाची ही पदे मानली जात असतात. बरोबर आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय काय दिलेली आहे बघा. 10वी SSC उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण मान्यता प्राप्त संस्थेकडून फ्रेशर उमेदवारांनाही अर्ज करता येईल. म्हणजे एक तर तुमचा ITI असला पाहिजे किंवा काय असली पाहिजे, 10वी SSC उत्तीर्ण असला पाहिजे. आता महत्वाचा वयोमर्यादा. काय वयोमर्यादा, तू आहे 16-17 वर्षाचा आणि म्हणशील मला फॉर्म भरायचा, चालणार नाही. लक्षात घे, 1 जानेवारी 2026 रोजी किमान त्याचं वय किती असलं पाहिजे, 18 वर्ष, कमीत कमी 18 वर्ष आणि कमाल जास्तीत जास्त 33 वर्ष वयाची मर्यादा त्या ठिकाणी दिलेली आहे. आता वयोत सूट काय, SC आणि ST साठी 5 वर्षाची सूट आहे, अनुसूचित जाती आणि जमातीसाठी 5 वर्षाची सूट आहे, OBC यांच्यासाठी 3 वर्षाची सूट त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 18 ते 33 आणि ज्यांना सूट मिळाली त्यामध्ये 5 वर्ष आणि प्लस काय 33 आणि प्लस 3 वर्ष, हे लक्षात ठेवा. नंतर आहे नोकरीचे ठिकाण. संपूर्ण भारत आहे, इंडियामध्ये तुम्हाला नोकरी करावी लागेल. भारतामध्ये विविध रेल्वेचे जे झोन आहे, या झोन मध्ये तुम्हाला नोकरी करावी लागेल. कोणता झोन आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील. बदलीची शक्यता उपलब्ध आहे. तुम्हाला काय करता येते, बदल करता येते, म्हणजे त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी बदली सुद्धा करता येत असते. त्यामुळे त्या गोष्टी आहे. अर्ज शुल्क जो आहे तो काय सांगितला त्यामध्ये अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 2 मार्च 2026 म्हणजे अंतिम दिनांक आहे. तर शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आजच वेळेत काय करा, अर्ज भरा. शेवटची तारीख 2 त्या ठिकाणी, अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे, 2 तारीख त्या ठिकाणी आहे. म्हणून लक्षात ठेवा, मार्च महिना येणार आहे. मग ह्या गोष्टी तुमच्यासाठी काय आहे, महत्वाच्या आहेत. 2 मार्च 2026 बंपर ऑफर, बंपर भरती त्या ठिकाणी रेल्वेची आलेली आहे. आणि ही जी काय भरती आहे, या भरतीमध्ये जागा वाढण्याचे सुद्धा काय असतात, चान्सेस त्या ठिकाणी असतात. 22,000 पदाची भरती या ठिकाणी ही रेल्वे ग्रुप D RRB त्या ठिकाणी कंडक्ट करत आहे आणि तेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड हे ती परीक्षा त्या ठिकाणी घेणार आहे. या ज्या काय व्हिडिओ आहे यामधला सिलेबस अगोदर चेक करा बाळांनो, आणि नंतरच त्या पद्धतीनं त्या स्ट्रॅटेजीना अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. नाही तर उठ सूट काही वाच, याचा फायदा होणार नाही. एकना धड भाराभर चिंध्या केल्यापेक्षा कशाला तरी एकाच भरतीला टार्गेट करा आणि त्या गोष्टी यश त्या ठिकाणी लवकरात लवकर तुम्हाला मिळेल. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.